आदिवंश प्रकृती जीवन चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो, सेंड व बेल आयकॉनला दाबून शेवटी व्हिडिओ कसा वाटला ते मेसेज बॉक्सला लिहून नक्की पाठवा. तर चला पाहूया आजचा नवीन अपडेट. तो म्हणजे समाज सैनिक व शेतकरी समर्पित सैनिक शेतकरी वेअरफेअर फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र राज्य पहिले अधिवेशन पुणे सन 2026 येथे माननीय श्री मनोज कुमार डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आणि या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष सुधीर ठाकरे आणि अक्कलकुवा येथील तालुका अध्यक्ष सायसिंग वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हात बसून करणारा व्यक्ती आणि आज महाराष्ट्रामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि विशेष म्हणजे खूप आनंद वाटतो की पहिल्यांदा मी अशा महा कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा बोलतोय. आज शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन माझं 2 शब्दात सुरुवात करतोय. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज की आज कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक मेजर श्री मनोज कुमार डांगे साहेब, महाराष्ट्र राज्य तथा आपल्यासोबत उपस्थित असलेले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य निगम साहेब, सताई साहेब, इंगळे साहेब आणि अग्रवाल साहेब आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, केंद्र प्रमुख आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज ज्या पद्धतीने मॅडम करत होत्या त्यावेळेस माझ्या मनातले शब्द त्या ठिकाणी म्हटले. स्वामी विवेकानंद यांच्या मनातील शब्द उठा, जागे व्हा. जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. या शब्दाला, या वाक्याला साजेल असं काम करणारे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री डांगे साहेबांना मी वंदन करते की खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. सर्वांसाठी एकदा टाळ्या होत्या. स्वतःसाठी जगणारे लोक खूप असतात, स्वतःवरती प्रेम करणारे लोक खूप असतात, परंतु दुसऱ्यांसाठी जगणारे असे लाखोतून एखादा व्यक्ती असतो आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे मनोज डांगे साहेब. मित्रांनो, ज्यावेळी डांगे साहेब अति दुर्गम भागामध्ये अक्कलकुवाला आले, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आले, माझा मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की एक असा व्यक्तिमत्व आलेला आहे की तो समाजासाठी काम करतो. मलाही वाटलं की यार मी समाजासाठी काम करू, परंतु पैशाशिवाय काम होत नाही आणि पुण्याशिवाय काम होत नाही. राजकारण पाहिजे. माझ्याकडे दोन्ही गोष्टी अवेलेबल नव्हत्या, परंतु मी समाजासाठी काम करू शकतो हे डांगे साहेबांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितलं. तर साहेबांना सांगितलं की सर, माझा तर कर्तव्य आहे, मी शाळा तालुक्यात राहतो, शिक्षक म्हणून मी काम करतो, पण मला समाजसेवा करता येईल. साहेबांनी एक शब्द सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधानामध्ये कोणत्या ठिकाणी समाजसेवा करू नये शिक्षकांनी असं लिहिलेलं आहे. बोलूच नाही. मग मी काम करू शकतो. आनंदाने या ठिकाणी मी काम करायला सुरुवात केली. आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समाजाचा नावाचा डंका वाजणार आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने मशीन त्या ठिकाणी घेऊन येते, ज्यावेळेस ट्रक घेऊन येते, ज्यावेळेस तळागाळातील जो व्यक्ती असेल, सर्वसामान्य दुःखी पीडित व्यक्ती असेल, त्या लोकांसाठी जर सेवा देण्याचं जर काम आपण केलेलं आहे. सर, तुमच्या कार्याला माझा सन्मान असते आणि उपस्थित ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला तळागाळापर्यंत एक व्यक्तीसाठी तुम्ही गेला, आज तुम्ही सर कारभार करून टाकला. बघा, हे असतं कार्यशील ताकद, ही असते डिसिप्लिन, हे असतं ध्येय आणि ते ध्येय तुम्ही वसा घेतलेलं आहे आणि त्या वसाला आम्ही पूर्णपणे पण थोडाशी मागणी तुम्हाला बरेपर्यंत हे वसाला फक्त मी
कधी सरणार नाही. आज भिन्न बघण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्यांकडे बाहेर असलेल्या पुण्यामध्ये आज असा दिव्य भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी काम केलं. सर तुमच्या कामाला सलाम. ज्यावेळी त्या ठिकाणी त्या देशासाठी लढतात त्यावेळी तुमचं एकच हे असतं, एक समोरच्याला मारायचं किंवा स्वतः मारायचं. आणि असं व्यक्तिमत्व असलेलं व्यक्ती स्वतःसाठी तो जगतात पण समाजासाठी जगणारा आणि लोकांसाठी जगणारा एक व्यक्तिमत्व मनोज गांधी साहेबांना आलेला सलाम. परंतु एखादं काम हातात घेतलं तर डिसिप्लिन त्या खूप महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती माझा केंद्र बनतो त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष, परंतु त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असेल, विभाग अध्यक्ष असेल, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझं एकच विनंती आहे की स्वतः आत्मपरीक्षण करा की आपण कोणासाठी किती सरकारचं सरकार. परंतु काही बंधू आणि भगिनी खुर्चीवर बसलेले होते की कुठेतरी त्यांचा सत्कार व्हावा. परंतु गांधी साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी सर्वांच्या या ठिकाणी शब्द सुमनाने पुन्हा या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ खूप झालेला आहे, परंतु वेळेवर मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. भारत माता की जय शिवाजी. थँक्यू. जय जवान जय किसान. हॅलो हॅलो. जय जवान जय किसान. सैनिक शेतकरी सबसे महान. जोरात आवाज द्यायचा प्रयत्न करेल. जय जवान जय किसान. सैनिक शेतकरी सबसे महान.